एखादा भव्य बांधकाम प्रकल्प अगदी सजीवासारखाच असतो. चला तर मग या रंजक विश्लेषणाची थेट सुरुवात करूया. कागदावरचा आराखडा वास्तवात कसा उतरतो, हे प्रचंड मोठे मेगा प्रोजेक्ट्स नक्की उभे कसे राहतात, विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. या सजीवाचे 3 मुख्य स्तंभ आहेत. आयपीडी ही मज्जासंस्था, फायनान्स हे हृदय आणि प्रत्यक्ष साईटवरचं काम हा सांगाडा. सुरुवात करूया आयपीडी म्हणजे इंटिग्रेटेड प्रोजेक्ट डिलिव्हरीपासून. ही पद्धत मालक, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरला एकाच टीममध्ये घट्ट बांधून ठेवते. खरे सांगायचे तर आयपीडी हा फक्त एक कॉन्ट्रॅक्ट नाही, ती एकत्र काम करण्याची एक पूर्णपणे नवीन संस्कृती आहे. पारंपरिक पद्धतीत विखुरलेले काम आणि वैयक्तिक जोखीम असते, पण आयपीडीमध्ये मल्टीपार्टी ॲग्रीमेंटद्वारे सर्वांची जोखीम अगदी सामायिक असते. इथे फक्त माझी कंपनी कशी जिंकेल हा विचार नसतो, तर आपण सगळे मिळून कसे जिंकू यावर भर असतो. आता वळूया आर्थिक नियोजनाकडे, जे भांडवल पुरवणारे मुख्य हृदय आहे. याची सुरुवात डील समरी आणि खर्चाच्या अंदाजापासून होते. कॅश फ्लो मॉडेल म्हणजे या प्रकल्पाचं रक्तभिसरण. यात जमिनीची खरेदी, बांधकामाचा खर्च आणि मिळणाऱ्या महसुलाची अत्यंत अचूक नोंद असते. जेव्हा पैशांची कमतरता असते तेव्हा कॉस्ट्स टू फंड निर्माण होते आणि नफा झाल्यावर त्यातून गुंतवलेलं भांडवल परत मिळते. तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की एकूण डेव्हलपमेंट खर्च आणि कर्जाच्या टक्केवारीवरूनच कमाल कर्जाची रक्कम निश्चित केली जाते. हे कॅश फ्लोचे विश्लेषण पूर्ण झाल्यावर प्रकल्पाचा अंतिम नफा आणि IRR म्हणजे इंटरनल रेट ऑफ रिटर्न स्पष्ट होतो. आता वळूया प्रत्यक्ष कामाकडे. हा प्रकल्पाचा सांगाडा आहे. इथे फायनान्स आणि कागदावरचे करार थेट मातीत म्हणजे वास्तवात उतरतात. इथे मातीचे 5 प्रकार असतात. त्यापैकी क्लास 5 प्रकारची माती बांधकाम किंवा पाईपच्या आधारासाठी पूर्णपणे निरुपयोगी मानली जाते. काम सुरू करताना साईटची स्वच्छता, पाणी उपसणे, खड्डे खोदणे आणि माती पुन्हा भरून ती घट्ट करणे अत्यंत गरजेचे असते. पाया खचू नये म्हणून डी वॉटरिंग खूप महत्त्वाचे आहे. यासाठी भूजल पातळी खुदाईच्या तळापेक्षा किमान 1 फूट खाली आणावी लागते. जेव्हा साधी यंत्रे कामाला येत नाहीत तेव्हा कठीण खडक फोडण्यासाठी हो रॅमिंग किंवा ब्लास्टिंगसारखी शक्तिशाली तंत्र वापरावीच लागतात. इमारत मजबूत राहण्यासाठी माती घट्ट करण्याचे नियम खूप कडक असतात. अगदी 100% ते 90% वेगळे निकष ठरलेले आहेत. यावरूनच लक्षात येते की मातीतील ओलाव्याचं प्रमाण योग्य राखण्यासाठी किती प्रचंड अचूकता आणि काळजी घेण्याची आवश्यकता असते. थोडक्यात सांगायचे तर एकजूट टीम, अचूक फायनान्शियल मॉडेल आणि काटेकोर बांधकाम या 3ही गोष्टींमुळेच हे भव्य प्रकल्प उभे राहतात. जेव्हा या स्तंभांना नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळेल तेव्हा बांधकाम क्षेत्र कोणती नवी क्षितिजे गाठेल, नक्कीच विचार